शेतकरी मित्र नमस्कार. आपण सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर गावामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघतच असाल की आपण सध्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आहे आणि हा आंब्याचा बाग सरांचा आहे. तर आपण सुरुवातीला सरांचा परिचय करून घेऊया. सर, आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव आहे निलेश रामचंद्र जमदाडे, पिंपळनेर, सोलापूर. साधारण आपला हा जो आंब्याचा प्लॉट आहे, ही व्हरायटी कोणती? ही केशर आहे. केशर आहे. आणि साधारण याची लागवड कधीची आहे? 2021 ची लागण आहे. 2021 ची लागण आहे. म्हणजे साधारण हा 3 वर्षाचा प्लॉट झालेला आहे. 3 वर्ष. याचं रोप कुठून आणलं होतं आपण? आंध्रामधून आणलं होतं. आंध्रमधून आणलं होतं. आणि साधारण हा प्लॉट किती क्षेत्र आहे? 1.25 एकरचा आहे. 1.25 एकरचा आहे. कलम किती आहे? कलम 500 रुपये आहे. 500 रुपये आहे. एससीटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर याला लागवडीपासून करताय की आता करायला लागले? नाही, 1 वर्ष वापरलं नव्हतं सुरुवातीला आम्ही. दुसऱ्या वर्षापासून वापरायला लागलो. आम्ही आता जवळजवळ 3 वर्ष झाले आम्ही वापरतोय. ओके. आणि याचं अंतर कसं आहे? त्याचं अंतर 9x11 वर आहे. 9x11 वरती याची लागण केलेली आहे. अच्छा. मग तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस प्लॉट धरला आपला या सीझनचा किंवा मागच्या सीझनचा, तर बेसल डोस काय काय टाकलेला? कृषी अमृत आणि दुसरं आपलं न्यूट्री चार्जर, RNPH टाकलेलं आहे. डोस. अच्छा, म्हणजे ते बारीक 500 ग्रामची पाकिट सगळी. अच्छा, म्हणजे किती किलो प्रमाणे, म्हणजे प्रति झाड किती गेला असेल किंवा एकरी किती गेले? एकरी 20 बॅगा टाकलं मागच्या वर्षी. 20 बॅगा कृषी अमृत मागच्या वर्षी. आणि RNPH ते काय 3-3 किलोचे बारक्या पुढे असतात. ते 1-1 किलो 3-3 किलो पुढे असतात ते. अच्छा, त्या किती टाकल्या होत्या? त्या 2-2 एका बॅगला 2-2. एका बॅगला 2-2. हा. पूर्ण जे मागच्या वर्षी तुम्हाला खर्च किती आला आणि त्या प्रति उत्पन्न किती आलं मागच्या वर्षी? म्हणजे आम्ही तसा अंदाज नव्हता केला. तर 2.5-3 लाख रुपये झाले असते. 2.5-3 लाख रुपये झाले. आणि खर्च पहिलं वर्ष होतं. पहिलं वर्ष होतं. बहार पहिल्यांदाच धरला. पहिला बहार होता. आता हा चालू दुसरा बहार. प्रति झाड किती उत्पन्न आणि किती टन माल निघाला होता किंवा किती किलो माल निघाला प्रति झाड? तसं काय म्हणजे सांगता एवढा अंदाज येत नाही. तेवढं तुम्ही मोजलं नाही. ओके. मग साधारण तुम्ही आता ह्या वर्षी हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट धरला कधी? धरला जानेवारी मध्ये. आणि प्लॉट पकडत असताना साधारण याला किती बेसल डोस टाकलेला आहे? ह्याला 20 पोते गेलेला आहे. 20 पोते गेलेले आहेत कृषी अमृतचे. आणि RNPH किती किलो? RNPH ते सगळं टाकलेलं आहे. तुमचे वितरक मित्र इथे आहेत. सर, यांनी किती किलो RNPH टाकलेले? एकूण प्रति झाड 3 किलो प्रमाणे डोस टाकला आहे. प्रति झाड 3 किलो प्रमाणे टाकलेला आहे. 1.5 किलो इकडे 1.5 किलो इकडे. 1.5 किलो इकडे 1.5 किलो इकडे, म्हणजे दोन्ही साईड. आणि साधारण तुम्ही याला ड्रिप वरती केलेलं आहे. ड्रिप वर केलं. तर किती तास तुम्ही दिवसभरात त्याला पाणी देता? रोज काय नाही देत, असं 2-4 दिवसात 2-3 तास पाणी देतो. अच्छा. आता आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती. तर ह्या भागामध्ये कसं आहे, म्हणजे दुष्काळाचं प्रमाण किती आहे आणि काय कसं परिस्थिती? आता दुष्काळाचा इकडं म्हणजे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याची एकतर समस्या जास्त आहे. अच्छा. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी जे कृषी अमृत हे जे वापरलंय त्यांना म्हणजे जास्त पाण्याची समस्या जाणवतच नाही. कारण म्हणजे आपलं जे कृषी अमृत हे आहे त्यामुळे जमीन ओलावा धरून राहते. ओके. त्यामुळे पाण्याची जास्त समस्या नाही आणि उत्पन्नात वाढ 100% होत झाली. अच्छा. म्हणजे या भागामध्ये जरी दुष्काळ असला तरी आपण जर आपला प्लॉट बघितला तर कुठं तुम्हाला असं म्हणजे आपण म्हणतो की सुकवा किंवा असं जे डिहायड्रेशनचं प्रमाण म्हणतो झाडांमध्ये, कमी पाण्याचा जो ताण येतो तो दिसतोय का कुठे? ताण नाही कुठे. बरोबर आहे. सुरुवातीपासून साधारण तुम्ही बेसल डोस भरला आणि तिथून पुढे प्लॉट तुम्ही जानेवारीमध्ये धरला. तर एकूण किती तुम्हाला ड्रेंचिंग किती गेल्या, फवारे किती झाले, काही एकंदरीत आम्हाला शेड्यूल सांगा ना तुमचं. काय फवारणी तर आम्ही 15 दिवसाला फवारणी घेत होतो. दर 15 दिवसाला फवारणी घेत होते. आतापर्यंत किती फवारणी झाल्या? आता पोहोचतो का 15-16 फवारणी झाल्या असतील. 15-16 फवारणी झाल्या. आणि साधारण सगळ्या पोषणाच्या होत्या, एससीटी वैदिकच्या होत्या, कशा होत्या? नाही, सगळ्या एसटी वैदिक. सगळ्या एससीटी वैदिकच्या. केमिकलचा कसा वापर केला तुम्ही, नाही केला का? नाही, केमिकलच्या 1-2 फवारणी घेतल्या, पण त्या साहेबांनी एका फवारणी दिली तर ती वकायचा टाइम इतकी बेकार फवारणी होती. अच्छा. त्यावेळेस पासून आम्ही फवारणी बंद केली केमिकलची. म्हणजे तुम्ही एकदा फवारणी घेतली पण त्यानंतर तुम्हाला त्रास झाला, त्यानंतर तुम्ही फवारणी बंद करून टाकली, परत घेतलीच ना फवारणी. अच्छा. खालून तुम्ही एससीटी वैदिकचा प्रयोग कसा केलेला आहे? खाली आम्ही घरी बकेटमध्ये भिजू घालून सोडताय. साधारण किती दिवसाच्या अंतराने तुम्ही सोडताय? आता तरी 15 अंतराने सोडताय मी. 15 दिवसाच्या अंतराने सोडताय.
आता जर आपण इथं बघितलं हा. तर हे फळ त्यांच्या केसर आंब्याचं प्लॉट मधलं आहे. त्याचं वजन किती असेल सर? 450 ग्रॅमच्या आसपास सर. 450. 400. तर आपण जर ॲव्हरेज बघितलं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये केसर आंब्याचे काय प्लॉट असतील तर त्यांची किती साईज जाते, आपली साईज किती झाली? त्यांची सरासरी 200-250 ग्रॅमच्या आसपास. आणि आपली जवळजवळ सरासरी 350-400. 350-400. आता आणखी काय परिपक्व झालेला नाही माल, हा. तरी सरासरी 500 ग्रॅमच्या आसपास माल गेला असता. हे आता जर आपल्या मागे आपण झाड बघतोय, किती माल असेल सर या झाडाला? सरासरी ह्याला माल निघेल की 2 कॅरेट. 2 कॅरेट माल निघेल. हा. बरोबर आहे. आणि जर आपण जवळून बघितलं तर सर बघा, याला लस्टर एकदम खतरनाक आलेलं आहे. लस्टर आहे, गेजिंग आहे. ग्लेझिंग आहे. बरोबर आहे. हा. काल परवा तुम्ही सांगत होते की तुम्ही एक पाडाला लागलेला आंबा हा. घरी घेऊन गेले होते. काय चव, काय कशी, त्याची क्वालिटी कशी होती? क्वालिटी एक नंबर आहे. Quality चवीला एक एक नंबर नंबर. आहे. चवीला कसं आहे? चवीला एकदम गोड आहे. त्याचा रंग वगैरे मधून रंग पिवळसर आहे एकदम. एकदम प्युअर सर, एकदम हा. केसर. केशर. अच्छा. बंच कसे सुपर आलेले याला. आणि ग्लेझिंग जर बघितली त्याच्या वर्षी एकदम खतरनाक. किती पाऊस पडू द्या ना, याला डाग पडेल का? नाही पडू शकत. बरोबर आहे. जर आपण सगळा प्लॉट बघितला तर काही काही ठिकाणी शूट त्याला जास्त आलेले आहेत. आता त्याचं कारण आता काय? निघलेलं आहे. आता निघलेलं आहे शूट. आता निघलेले का आता बरं? निघलं. आता ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय निघलं असेल. अच्छा. तुम्ही मला सांगत होते की आजूबाजूला जे प्लॉट तुम्ही लावलेले आहेत ते काही प्लॉटमध्ये मोहरस निघाला किंवा काही प्लॉट सगळे तगाऱ्यावरती गेले, तर याचं कारण काय? तगारीचं तर काय, ती पावसामुळे गेलं असेल तगारी. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस आमची तुम्ही प्लॉट लावून पण तगार निघली होती ना अच्छा पाऊस पडल्यामुळे. म्हणजे तर आम्ही प्लॉट सोडून दिलता. प्लॉट सोडून दिला हा, होता. प्लॉट सोडून दिलता. का बरं? सगळा प्लॉट कुठं ना, सगळे शूटर गेलता माल. अच्छा. नव्हती सगळी निघली होती ना. ओके ओके ओके. मग या वर्षी माल निघण्याची काही गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. आम्ही सोडून दिलं. साहेबांना विचारा घ्या साहेबांना. या ना पुढे या ना. अच्छा. मग प्लॉट सोडून द्यायचा होता. मग तुम्हाला एसीडी वैदिक विश्वास कसा काय आला की मी हे वापरलं? नाही तर नाही, माझा मी plot पुन्हा successful कंपनीला फोन केला. हा. कंपनी म्हणले तुम्ही एक आता रेडीला बेसर डोस भरून घ्या. एक अच्छा. बेसर डोसने भरल्यानंतर परत आम्हाला सांगा म्हणले काय होते काय हा. नाही. मग त्यावेळेस बेसर डोस भरला आम्ही. हा. 20 बॅगा कृषी अमृत भरले. अच्छा. आणि दुसरं पुन्हा RNPH डोस सगळा भरला. डोस टाकला. अच्छा. हा. त्यावेळेस 15 दिवसाने तवर निघला. म्हणजे 15 दिवसानंतर मोहर हा, निघायला 15 सुरुवात झाली. दिवसाला मोहर निघला. मग साधारण किती बेसल डोस टाकलेले तुम्ही आतापर्यंत? तिकडे 1.5 किलो, इकडे 1.5 किलो. नाही नाही नाही, किती वेळा बेसल डोस भरला? आता चालू तर एकदाच भरलाय सीझनला. एकदाच भरला. एकदाच भरलाय. मला एक सांगा, तुम्हाला एसीडी वैदिक बद्दल माहिती कोणी दिली होती आणि कशी कळाली? नाही, आम्ही युट्यूब बघितली युट्यूब वरती बघितलं. युट्यूब आमच्या पहिल्यांदा ह्याची बाग होती ना, डाळिंब्याची. अच्छा. त्यावेळेस आम्ही सुरुवातीला त्याला वापरलं होतं. हा. म्हणजे सॉइलच्या फक्त आम्ही वापरलं होतं. अच्छा. आणि कृषी अमृत काय वापरलं नव्हतं. हम्म. तर त्यावेळेस आम्ही एक बार बघितल्यानंतर मग पुन्हा वापरायला चालू केलं. अच्छा अच्छा अच्छा. मग साधारण तुम्ही एसीडी वैदिक वापरायला सुरुवात केली आणि आपला हा प्लॉट तुम्ही रेडी केलेला आहे. तर जे प्लॉट बघतात आजूबाजूचे तुमचे मित्रमंडळी असेल किंवा घरातले असतील, त्यांचं काय रिॲक्शन येते प्लॉट बघितल्यानंतर? सध्या तर काय माल चांगला म्हणजे ते. अच्छा. हा. आता हा प्लॉट तुम्ही व्यापाराला दिलेला आहे मी असं ऐकलं? नाही, हा नाही दिलेला. दिलेला नाही. नाही दिलेला. अच्छा. आमचा मामाच्या पोरीचा प्लॉट दिलेला आहे अच्छा. उपवाटला. आता त्यांचा आज हार्वेस्टिंग चालू आहे. अच्छा. ते पण यूज हा, करता? ते पण यूज करते ते. अच्छा अच्छा अच्छा. मग साधारण आता हा जो तुमचा 500 झाडांचा प्लॉट 500 झाडाचा प्लॉट. तर किती उत्पन्न निघेल? काय तुमची अपेक्षा काय? नाही, काय चालू वाटतं होतं तर तुम्हाला? काय अंदाज सांगता येत नाही. का तर काय बाजाराला फळ कमी आहे, काय बाजार जास्त आहे. पण एक अंदाजे एक 7-8 टनाच्या आसपास 7-8 टनाच्या आसपास जाईल plot. जाईल. ओके. आणि याचं उत्पन्न किती निघेल काय वाटतं तुम्हाला? 8 लाखच. सरासरी 100 न धरलं तरी एक 5 लाखाचं कमी येणार नाही. अच्छा. आणि खर्च किती केलेला तुम्ही एकूण याला एसीडी वैदिकचा? 50,000 आसपास गेला असेल. म्हणजे 50,000 तुम्हाला साधारण 5 लाखाचं उत्पन्न या प्लॉट मध्ये मिळणार आहे. LSQ चा स्प्रे झालेला हा, त्याचा झालं काय की. अनुभव? आता नवीन एक- त्याच हो, वेळेस तुम्ही झालं. हा, LSQ त्या- ची treatment त्यावेळेस केली. सेटिंग झालेलं आहे ती. सेटिंग त्यावेळेस हा, झालं. त्यावेळेस सेटिंग झालेलं अच्छा. आहे. म्हणजे LSQ चा स्प्रे घेऊन किती दिवस झाले? 2 महिने झाले. हा, 2-3 महिने झाले असतात. 2 Continue महिने चालूच आहे. कंटिन्यू चालू किती आमचं. दिवसाच्या अंतराने? 15 कंटिन्यू चालू आहे. 15 दिवसाच्या हा. अंतराने. एक आता आज सोडायचे. अच्छा. आज परत आज सोडा. सोडायचे बिजू घातले अच्छा अच्छा अच्छा. मग LSQ द्यायच्या अगोदर म्हणजे ती फवारणी द्यायच्या अगोदर हा. आणि नंतर काय फरक जाणवला? नाही, आधी तर काही म्हणजे फरक नव्हता, पण परत माल सेटिंग चांगला झाला ना. त्यानंतर माल सेटिंग चांगला हा. झाला. अच्छा. ज्यावेळेस म्हणजे- तवर निघला main होता म्हणजे आणि dropping- ज्यावेळेस ड्रॉपिंग थांबलं. पूर्णपणे तवर निघला होता, तर आता माहित ही जी आता नवीन सेटिंग आपण बघतोय, ही छोटे छोटे जे हा. खाली दिसतंय आपल्याला, ही ती LSQ ट्रीटमेंट नंतरची सेटिंग आहे. हा, अच्छा. आता मग आता- एकदम एक नंबर सेटिंग झालं त्यानं मारल्यानंतर हा. हा. आणि गळ पण थांबली. गळ थांबली होती. साधारण तुम्ही एससीटी ज्यावेळेस वापरताय हा.
बऱ्याच वेळेस आंबा जे पीक आहे याच्यामध्ये समस्या असा येतात की मोहर येतो, प्लॉट सेट होतो, परत गळून जातो, पुन्हा नवीन मोहर येतो, रिकरंट फ्लॉवरिंग त्याला आपण म्हणतो, हा. किंवा एक वर्षी फळ येतं, दुसऱ्या वर्षी फळ येत नाही. तर ही समस्या तुम्हाला आली का? कारण की तुम्ही नाही, एसीटी वैदिक सोबत 3 वर्ष नाही, झाली नाही. काम करताय. नाही आलेली आंब्यामध्ये ही समस्या तुम्हाला जाणवली नाही जमवली. व्हॉट्सअपला ग्रुप आहे आंबा शेतकऱ्याचा, असा 800 जणांचा जवळ ग्रुप आहे तो. अच्छा. तर त्या ग्रुपवर रोज पडतंय मेसेज पडतंय का साहेब आज म्हणून नाही ते टेम्परेचरमुळे त्याची गळ होत्या बघा, मावाची. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण म्हणतो नाकापेक्षा मोती जड, तसंच या झाडाचं झालेलं आहे की आईला इतके लेकर झाले का तिला ते पाळता पाळताच त्रास होतोय, बरोबर. म्हणून तिने ते काही पिल्लं सोडून सोडून दिली. दिले. तसंच झाडाचं आहे की जे फळ जास्त सेट झाले किंवा जास्त प्रमाणात सेट झाले ते पोचण्यासाठी तिच्याकडे तेवढी ऊर्जा नाही तेवढी झाली. ऊर्जा नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण सतत बदलतंय, सतत. टेम्परेचर खूप जास्त वाढतं, संध्याकाळी टेम्परेचर कमी असतं, संध्याकाळी थंड होतोय परत आणि पुन्हा असं पहाटे थंड वाजते आणखी. म्हणजे हा जो ताण झाडावरती येतो, हा ताण झाडावरती आल्यानंतर दुसरी गोष्ट ते फळही सेट झालेले आहेत. एवढं प्रेशर सहन करण्यासाठी झाडामध्ये ऊर्जा पाहिजे. बरोबर. ती ऊर्जा जर तुमच्या स्टोरेजच्या स्वरूपात झाडात नसेल तर झाड काही फळं ड्रॉप करून Drop. देतं. ज्यावेळेस तुम्ही पहिला बेसल डोस भरला त्यानंतर सेटिंग झाल्यानंतर दुसरा बेसल डोस जाणं गरजेचं होतं, हा बरोबर आहे. तर ते दुसरा बेसल डोस न गेल्यामुळे ती ड्रॉपिंग जास्त झालेली. सगळीकडे राम सर हेच सांगता की ज्यावेळेस तुम्ही सेकंड बेसल डोस देता, तिसरा बेसल डोस देता, तर झालेला 100% प्लॉट जो सेट झालाय त्याची ड्रॉपिंग तुमची होणार नाही. म्हणजे हे खरं कारण आहे की ड्रॉपिंग मागचं तापमान तर आहेतच, हा, हा. परंतु दुसरी गोष्ट काय की झाडाला पोषण कमी पडलं, पोषण त्याला कमी खायला कमी पडलं. मग त्यानंतर तुम्ही एलएसकी ट्रीटमेंट देताय तर ती गळ बऱ्याऐंशी थांबलेली. ओके, तर याला बेसल डोस आता रिपीट नका करू, तुम्ही याला शिलाची ट्रीटमेंट घालून द्या. हा शिलाची ट्रीटमेंट चालू आहे जी आहे की? बीजात चालू आहे की? ती ट्रीटमेंट घालून द्या. म्हणजे आता हा नवीन सेट झालेला जो फ्लश आहे हा हा गळणार नाही. तुम्ही म्हटले होते की हा प्लॉट तुम्हाला सोडून द्यायचा होता, जर हा. एसीटी वैदिक भेटलं नसतं तर काय केलं असतं? नाही मग तर आता काय सोडून द्यायचं, पर्याय नव्हता, दुसरा काय पर्याय नव्हता आम्ही पैसे अच्छा, दुसरा हा. पर्याय नव्हता, म्हणजे हा जो आज माल दिसतोय तो दिसलाच नसता ना. दिसलाच नसतं. हा. अच्छा, तुम्ही रामसरांचे व्हिडिओ बघता युट्यूबवर? हा भरपूर अच्छा, काय वाटतं त्या व्हिडिओबद्दल, रामसरांबद्दल? चांगला आहे, चांगलं आहे, शिकायला मिळतं. शिकायला चांगलं नवीन मिळतं शिकायला. अच्छा, ओके. आणि आणि शेतकरी मित्रांचे विदाउट अनुभव केमिकल आहे. असल्यामुळं हा, ते एक बरं आहे. ते एक बरं आहे. हा अच्छा, आता हा उन्हाळी कांदा आपण केलेला हा बरोबर? उन्हाळा केलेलं आहे. अच्छा, याची रोपं कधी टाकली याची? नाही, हे टाकलं होतं बी टाकलं होतं. बी टाकलं होतं. अच्छा, किती दिवस झाले टाकून? टाकून तर एक त्याला 3 महिने झाले असेल टाकून. 3 महिने झाले. हा तुम्हाला काय बदल वाटतो? आता कांदा तुम्ही दरवर्षी टाकत असतात. नाही मी पहिल्यांदा कोपऱ्यात सुरुवातीला वापरलं होतं, अच्छा, पण नुसतं RNPH वापरलं होतं. फक्त RNPH वापरलं होतं. त्यामध्ये मला भरपूर बदल दिसला. अच्छा, बदल दिसल्यामुळे मी ह्याला पूर्णपणे एक पोतं कृषी अमृत टाकलंय. ओके. हा. आणि सोबत RNPH पण RNPH हे जे तिकडे टाकलेलं तुम्ही आहे. कोपऱ्यामध्ये टाकलं त्याचा हा. तुम्हाला काय काय बदल जाणवले? काळोखी उंच काळा की त्याची ही उंची? ज्यावेळेस टाकलं होतं त्यावेळेस हा, ही एवढी उंची वाढलेली नव्हती. अच्छा. आता तुम्ही जर कांदा बघितला इथं सगळे टपोरे टपोरे टपोऱ्या वर आलेले आहेत. पूर्ण जर टाकलेलं तुम्ही आहे. पात बघितली, पात बघा किती कडक आहे. हा, टेम्परेचर असून सुद्धा एवढं टेम्परेचर आहे साधारण इथं. आता किती इथं तापमान असेल? 42 आसपास 42च्या आसपास तापमान आहे. तापमान. तुम्ही याचं म्हणजे काळोखी बघा, त्यानंतर किती सुपर आहे बघा, खतरनाक. आणि त्याची मुळी डेव्हलप जास्त होती ना. अच्छा, हे सफरचंद सफरचंद हे कुठून आणलं तुम्ही? हे मावाज भावाकडून दिलं होतं जेवरमध्ये. 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 अच्छा, याला अगोदर सेटिंग होत होती का आणि आता कसं काय? ना आपण लावून ह्याला तशी एकच वर्ष झालंय. एकच वर्ष एकच वर्ष झालं. आणि झालं. याला बेसल डोस तुम्ही टाकला बेसावर टाकलाय केला. आणि मग बेसल डोस टाकल्यानंतर काय काय बदल जाणवले तुम्हाला? ठीक आहे. आता तुम्ही त्यावेळेस आता हे जे फेब्रुवारी मध्येच सेटिंग चालू होते ना ह्याचे, हा. पण आम्हाला वाटत नव्हतं आपल्या इथे येईल म्हणून अच्छा, टेम्परेचरमुळे. ओके. पण आपल्या इकडं येणारे जात आलेले आहे. अच्छा, अरे बापरे, इकडे बघा सर, इकडे या. हे बघा पंजाबमध्ये सेट झाले तिथं, हे बघा हा पंजाब 5 फळ एकखटी सेट झाले. अच्छा, म्हणजे इकडं पण पूर्ण जिथं जिथं त्याचे हा हे केलेले- बघा इथं फुल लागलेलं आता. अच्छा, हा. बघा खतरनाक. त्या टेम्परेचर सुद्धा सेटिंग चालू हा ह्या टेम्परेचर सेटिंग होत आहे. आणि ज्यावेळेस हे जून जुलैच्या आसपास माल काढलेला येतो ह्या. हा, हा म्हणजे आता जून जुलैच्या वेळेस हा माल काढलेला आहे. काढलेला येत आहे. सर, आपला जो एकंदरीत जो अनुभव हा. आहे एसीटी वैदिक तंत्रज्ञानासोबत, तुमचा आंब्याला असेल, तुमच्या याला ॲपलला असेल किंवा तुमच्या कांद्याला असेल, तर तुम्हाला इतर शेतकऱ्यांना, आजूबाजूचे तुमचे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगू वाटतं? सांगायचं म्हणजे काय, त्यांना काय वापरशिवाय अनुभव कळत नाही. अच्छा, आता माझं केमिकल्स पहिलं दुकान होतं, मी बंद केलं दुकान. हा, का बरं?
आपल्याला ते हे होत नव्हतं केमिकलचं, हम्म. जमतच नव्हतं जमत नव्हतं. जमत नव्हतं. अच्छा. आता तुमचं पहिल्यांदा सुरुवात आम्ही वापरलं हा. होतं, ज्यावेळेस ह्याचं फॉरन जे पाणी राहिलं RNPH अच्छा. ते आम्ही नारळाच्या बुडाला निसवत होतो, हा तर असं नारळ झाड पूर्णपणे गुटमळलं होतं, हा ते पूर्णच म्हणजे काढून टाकायच्या परिस्थितीमध्ये झाड होतं ते. अच्छा. आता झाड एक नंबर आलेला आहे ते. तुम्ही केमिकलचं शॉप बंद केलं. हा बंद केलंय. अच्छा. मग आता तुम्ही एसीडी वैदिक इतर शेतकऱ्यांना सजेस्ट करता का? मी ना प्रत्येकाला सांगतो, मी तर तुमचं ते आपलं काय म्हणते दुधासाठी वापरतो मिल्क Milk चार्जर, charger. प्रत्येक कस्टमर येईल त्याला मी सांगतो तुम्ही मिल्क चार्जर एक बार वापरून बघा हा. आणि मग मला अनुभव सांगा. ते एक बार अनुभवा अच्छा. आणि मी तुमचे जे व्हिडिओ घेते हा. ती मी कस्टमरला पाठवतोय, अच्छा. मी बघितल्यानंतर हा ग्रुपवर येते ना तुमचे व्हिडिओ, बरोबर आहे. रामसरांचे व्हिडिओ येते ते. तुम्ही एसीडी वैदिक तंत्रज्ञान वापरून खुश आहात का? समाधानी आहात? नाही मी समाधान आहे, भरपूर खूप समाधान आहे. समाधानी. हा